राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापुरातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। काल त्यांचे पुत्र हे पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावातून मराठा आरक्षण आंदोलकांनी गावातून परत पाठवले होते। तर आज आमदार बबनराव शिंदे यांच्यासह भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मराठा समाजाचा रोष पत्करावा लागला आहे। आमदार बबनराव शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी 50,000ची मदत दिल्याची जाहीर वाच्यता केली होती। तेव्हा मराठा आरक्षण आंदोलकांनी लोकवर्गणी गोळा करून आमदार शिंदे यांना मदतीची रक्कम परत केली होती। निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांच्याबद्दल मराठा समाजातील आंदोलकांचा रोष वाढत आहे। ते एका कार्यक्रमाला जात असतानाच युवकांनी त्यांच्या गाडीच्या समोर चक्क गाजराचा पाऊस पाडला आहे। सोबतच भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीपुढेही गाजर टाकून शेतकऱ्यांनी निषेध केला। निंबाळकर यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेही होते। माढा तालुक्यातील शेटफळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन खासदार निंबाळकर आणि आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते होणार होते। त्या कार्यक्रमासाठी आमदार आणि खासदार हे शेटफळकडे निघाले होते। त्यावेळी हा प्रकार घडल्याने सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी आता नक्की यातून धडा घेतील अशी आशा मराठा बांधव व्यक्त करत आहेत।